नमस्कार. मी आज करणार आहे टोमॅटोचे सार. त्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेले 4 टोमॅटो, ओलं खोबरं, ओली मिरची आणि छोटासा आल्याचा तुकडा. चला तर मग आपण मिक्सर लावताना त्या खोबऱ्यामध्ये 4 टोमॅटो घालून मिक्सर अगदी बारीक पेस्ट होईपर्यंत फिरवून घ्यावा. ही बघा, अशी त्या साहित्याची पेस्ट झाली पाहिजे. मग एक भांडं गॅसवर ठेवून त्यात मी आता 1 चमचा तूप घालणार. तूप पातळ झालं, गरम झालं की आता मी त्यात जिरं घालणार. जिरं चांगलं फुलू द्यावं. त्याने काय होतं, छान स्वाद त्या साराला लागतो आणि सार अतिशय सुंदर लागतं. आता जिरं चांगलं फुललं आहे. मी त्यात वाटलेलं मिश्रण घालून, हे बघा, आता जिरं छान फुललं आहे. त्यात मिश्रण सगळं घातलं आहे आणि ते मिश्रण आपल्याला पाहिजे तेवढं पातळ करण्यासाठी त्यात पाणी घालणार आहे. एकदा ढवळून बघावं पाणी घातल्यानंतर कितपत पातळ झालं आहे. आपल्याला अजून पातळ पाहिजे असेल तर तुम्ही अजून थोडं पाणी घालू शकता. मग त्यात चवीपुरतं मीठ घालावं. चवीपुरतं मीठ घातल्यानंतर सार छान उकळी येण्यासाठी गॅस मंद करावा. मग त्यात गूळ घालून सार आंबट, गोड आणि तिखट अशी चव त्या साराला येते. सार करायला अतिशय सोपं आणि झटपट. गडबडीच्या वेळी हे सार केल्याने पटकन होतं. आपला वेळ वाया जात नाही आणि पोळीसोबत, भातासोबत हे सार तुम्ही घेऊ शकता. माझी आजची ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीत.